डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण कुणाचं आहे? कुणी दिले आपल्याला? आपल्या बापाने दिलं ना, बाबासाहेब आंबेडकरांनी. मग आपल्याच हक्काचं मागतोय ना आपण, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे ही घोषणा द्यायची नाही, आरक्षण आपल्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं नाही, आमच्याच बापाचं आहे. ते म्हणायला लागलेत आमच्या बाबासाहेब, आमचे बाबासाहेब आम्हाला द्या. ते काही म्हणते, बाबासाहेबाला सोडायचं नाही. मला तर म्हणले निळा गामजा घालायचं सोडून द्या म्हणले. आता तुम्ही राजा भाऊला म्हणले निळा गामजा तुम्ही घालायचा नाही, आमच्या जीवावर मोठे झाले, काय 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 आरोप करताय. हा, राजा भाऊ तर गाडीच घेऊन दिली म्हणले त्यांनी. हा, मला बी दिले का? तर असो, आमच्या या दुःखी, अज्ञानी, अडाणी आमच्या वेदना आम्हाला माहिती आहेत. आमच्यापर्यंत बाबासाहेब सांगायला कुणी आले का? मांगोड्यात कुणी? बाबासाहेबांच्या नंतर कोणताच जागीरदार आमच्या मांगोड्यामध्ये आलेला नाही बाबासाहेब सांगायला. कोणताच नेता आलेला नाही. बाबासाहेब आम्ही आमच्या स्वतः शिकलेलो आहे. बाबासाहेब आम्ही आमच्या स्वतः शिकलेलो. ज्या पद्धतीनं एकलव्यानं द्रोणाचार्याचा पुतळा बनून स्वतः धनुर्धर झाला, त्या पद्धतीनं बाबासाहेब आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून आमचा समाज आम्ही उभा करत आहोत. हे आमचं उद्दिष्ट आहे, हे आमचं ध्येय आहे. म्हणून ते काही म्हणतील बाबासाहेब बाजूला काढा, बाबासाहेबाला सोबत घेऊ नका, निळा गमजा बाजूला ठेवा. कुणाची जागीर नाही ती आणि कुणाची मालकी नाही, रजिस्ट्री करून घेतलेली नाही बाबासाहेब आंबेडकर. आणि निळा झेंडा, हा निळा झेंडा हा वंचितांचा आहे, हा कष्टकरी कामगारांचा आवाज आहे. आणि तो निळा झेंडा आम्ही आमच्या समाजाच्या आवाजासाठी आमच्या गळ्यामध्ये घातलेला आहे. त्याच्यामुळं बिलकुल याच्यापासून लांब जायचं नाही. आरक्षण वर्गीकरण होणारच आहे, आपल्या मुलांना नोकऱ्यांपर्यंत जाणारच आहे. त्याच्यामुळं या लढ्यामध्ये याही पेक्षा जर दुसरा प्लॅन करायचा टाइम आला, आता मोर्चा झाला म्हणजे भेटलंय असं नाही. आता समजा वर्गीकरणाला टाइमच लागायला लागला, वेळच घालवायला लागले, आपसात आपला वादच वाढायला लागला भावाभावाचा, तर आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर यावं लागेल. आता आमच्याकडे तुम्हाला गाड्याला याला त्याला खर्च करण्यासाठी पैसा नसतो. मला इथं सांगण्यात आलं की सगळे आपापल्या पद्धतीनं गाड्या करून आले, जसं होईल तसं त्या पद्धतीने आले. अंबाजोगाईकरांचे मी हात जोडून ऋण व्यक्त करेल की आपण सर्व याच ऊर्जेने याही पेक्षा मोठ्या मोर्चामध्ये आपल्या सर्वांना सामील व्हायचंय. आपण कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन हा मोर्चा संपणार आहे. कुणीही जाग्यावरून उठायचं नाही. कुणाला अण्णा भाऊचं बाबासाहेबाचं गाणं येते का? कलेक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, अहिल्याबाई होळकरांचा. या ठिकाणी सर्वांना माझा क्रांतिकारी जे हॅलो साहेब बोलणार आहे, जरा 2 मिनिटात. आपले ज्या मागण्या आहेत प्रशासनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कळवण्यात येईल. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गाच्या राज्यात तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आपण जे काय मागण्या निवेदन दिलेलं आहे ते निवेदन करू नये. हा ऐतिहासिक मोर्चा यशस्वी करण्यासाठी कोणीही उठू नका. या मोर्चाची सांगता राष्ट्रगीत